हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलला। तर आज मी बनवली आहे चवळीची भाजी। या भाजीला कुठे कुठे तांदुळाची भाजी सुद्धा म्हणतात आणि मी ही भाजी थोडंसं वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलाय। होप तुम्हाला सगळ्यांना आवडेल। तर अशी साध्या पद्धतीची जी भाजी असते ही दुसऱ्या मसाल्याच्या भाजीपेक्षा खूप छान लागते आणि या भाजीसोबत एक पोळी शिल्लकच धरते। तर जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मी चवळीची भाजी छान तोडून घेतलेली आहे आणि 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि एका चाळणीमध्ये पूर्णपणे पाणी निघेल अशी नितळत ठेवली आहे। नंतर यामध्ये आपण बारीक चिरलेला लसूण, एक टोमॅटो, हिरवी मिरची बारीक चिरलेली आणि बारीक चिरलेला कांदा आणि एक बटाटा घालणार आहे। तर फोडणीसाठी मी कढईमध्ये तेल घातलं। तेल चांगल्या प्रकारे तापल्यावर त्यामध्ये मोहरी घातली। मोहरी घातल्यानंतर त्यामध्ये लसणाचे काप घातले, बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आणि मी काही हिरवी मिरची बारीक चिरली, काही थोडी लांब आकारामध्ये चिरली आहे। ह्या सगळ्या मिरच्या चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायच्या। नंतर त्यावरती बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकतो। तर ही भाजी फक्त कांदा घालून हिरवी मिरची घालून पण होऊ शकते, पण मी यामध्ये टोमॅटो आणि आलू घातला थोडीशी टेस्ट वेगळी येण्यासाठी। थोडासा कांदा झाल्यावर त्यावरती बटाट्याचे काप घालायचे, हे पण चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे। बटाट्याची काप चांगल्या प्रकारे परतल्यावर त्यावरती किंचित प्रमाणात मीठ घालायचं। मीठ घातल्यामुळे काय होते, कांदा बटाटा हा थोडासा शिजतो आणि त्याला चव पण येते। नंतर त्यावरती हळद घातली, परत एकदा चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं। नंतर शेवटी टोमॅटो घातला। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बघा किती कलरफुल दिसते भाजी। ही भाजी डब्यामध्ये देण्यासाठी परफेक्ट आहे, सुकी भाजी। तर कांदा बटाटा टोमॅटो झालेला आहे, त्यावरती आपण चवळीची भाजी घालूया। मीठ हे आपण सगळ्यात शेवटी घालणार आहे, कारण चवळीची भाजी ही दिसते खूप, पण पूर्णपणे त्याला मिक्स करून घेतल्यावर कमी प्रमाणात होते। चवळीचे पानं हे चिमून जातात। मग नंतर चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यावर मीठ घालूया। तर बघा चांगल्या प्रकारे परतून घेतलेली आहे। आता त्यावरती चवीनुसार मीठ घालायचं। नंतर एक वाफ काढून घ्यायची झाकण ठेवून। तर वाफ काढून झालेली आहे। मंद आचेवरती ही भाजी शिजू द्यायची। एकदम टेस्टी लागते अशा प्रकारची भाजी आणि गरमागरम भाजीची चव तर काही वेगळीच असते, भन्नाट लागते एकदम। तर अशा प्रकारे चवळीची भाजी तयार आहे। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी।